बातमी अमरावतीमधून आहे। टाळ मृदुंग आणि माता रुक्मिणीचा गजर हे दृश्य आहे अमरावतीच्या कौंडण्यपूरचे माता रुक्मिणीच्या पालखीचे। महाराष्ट्रामधील 431 वर्षांची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची ही रुक्मिणी मातेची पालखी आहे आणि आता ती पंढरपूरकडे मार्गस्थ सुद्धा झाली आहे। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी एकादशीसाठी ही पालखी आता मार्गस्थ झालेली आहे। या पालखीचं गावामध्ये ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे, पूजन करण्यात आलेलं आहे। 33 दिवसांच्या पायदळ दिंडीसोबत शेकडो भाविक आता रवाना झालेले आहेत आणि यावेळी महाआरती करून उपस्थित सर्व वारकऱ्यांनी रुक्मिणी मातेच्या पालखीला अत्यंत भावुक निरोप दिलेला आहे। यावेळी पालखीचा नयनरम्य सोहळा सुद्धा गावकऱ्यांना पाहायला मिळाला। या कौंडण्यपूर धामामधून आज रुक्मिणी आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी होते आहे। पंचकुशीतील समस्त भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये, लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा मंगलमय सोहळा कौंडण्यपूर ते पंढरपूरला या ठिकाणी जातोय। आमचं परम भाग्य आहे, विश्वाची जननी जगज्जननी रुक्मिणी मातेच्या माहेरमध्ये आम्हा जन्म मिळालेला आहे। स्वानंद सुख निवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये अध्ययन करून रुक्मिणी मातेच्या चरणाची सेवा आम्हा पंकज महाराजांना आणि मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि पंचकुशीतील सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज रुक्मिणी आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न झालं आहे। आईसाहेबांचा अभिषेक, त्यानंतर जगदंबा माता अंबिका माता संस्थांच्या त्या ठिकाणी आईसाहेबांचं पूजन, त्यानंतर अंबा रुक्मिणी महोत्सव श्री क्षेत्र कौंडण्यपूर ग्रामस्थांच्या वतीने, तसेच रविराजजी भाऊ देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण यांच्या वतीने आणि पंचकुशीतील समस्त भाविक भक्तांच्या वतीने त्यांचं स्वागत झालेलं आहे। असाच अखंड सेवा कौंडण्यपूर ते पंढरपूर अखंड चालू राहावा आणि सर्व पंचकुशीतील महाराष्ट्रातील या भारत देशातील जनता सुखी राहावी आणि सगळ्यांना या ठिकाणी उदंड आयुष्य मिळो ही माऊलीच्या चरणी मा रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने पंचकुशीतील आलेल्या सर्व वारकरी भक्तांचं दर्शन घेतो।